तुम्ही अजून महा-आयडी तयार केला नाही का? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनेक ऑनलाईन सेवेसाठी महा-आयडी उपयोगी पडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महा-आयडी तुम्ही घर बसल्या मोबाईलद्वारे देखील तयार करू शकता. मोबाईलद्वारे महा-आयडी कसा तयार करायचा चला एका मिनिटात जाणून घेऊ. तर मी योगेश आव्हाड, तुम्ही पाहताय नंदगण डिजिटल. सर्वप्रथम मोबाईलमध्ये गुगलमध्ये जा www.mahasaarthi.maharashtra.gov.in असे सर्च करा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल. त्यात तुम्हाला तुमचा महा-आयडी तयार करा या ऑप्शन दिसेल. तेथे आपला आधार कार्ड नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर अधिक वाचा या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर चौकोनी बॉक्सला टिक करायचे. टिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर OTP पाठवल्यानंतर आपला आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP जाईल. OTP तिथे टाकायचं. टाकल्यानंतर सत्यापित करा या ऑप्शनला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यात डेटा प्रवेश सहमतीची माहिती असेल. त्या सहमती किंवा घोषणा असतील त्यावर खाली जाऊन टिक करावे. नंतर स्वीकृती द्या किंवा पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं. नंतर तुमचा संपूर्ण तपशील ओपन त्यात तुमची सर्व माहिती असेल. त्यात तुम्हाला त्यामध्ये तुमचा आधारला जो लिंक आहे तो नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा. ईमेल आय डी टाकल्यानंतर खाली जाऊन कॅप्चर कोड टाकावा. टाकून केल्यानंतर जतन करा किंवा पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर एक OTP पाठवली जाईल. OTP आल्यानंतर तो OTP तिथे टाकायचा. टाकल्यानंतर सत्यापित करा या ऑप्शनला क्लिक करा. नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यावर तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारची माहिती दिसेल. त्यात तुमची महा-आयडी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. महा-आयडी तयार करण्यासाठी साधारणपणे 24 तासाचा कालावधी लागेल अशा प्रकारची माहिती दिसेल. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतकरी आणि सरकारी योजनेच्या अपडेटसाठी आमच्या नंदगण डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न किंवा अडचणी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.